हॅलो स्टुडंट, मी अनघा पाठक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण मल्टिप्लिकेशन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आणि त्याच्यातील जी सॉल्व एक्झाम्पल होती ती आपण बघितली. त्यानंतर एक्सरसाइज 11.1 मध्ये पहिली आपली 5 एक्झाम्पल सॉल्व करून झालेली आहे. आज आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग, बघा काय आहे ते लिहिलेलंच आहे. विच ऑफ द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन इज करेक्ट. आता याच्यातलं कोणतं मल्टिप्लिकेशन करेक्ट आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. आता मी इथे पर्याय पण लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. विच ऑफ द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन इज इनकरेक्ट. इनकरेक्ट कोणतं आहे म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता मागे मी तुम्हाला सांगितलं की जी बेसिक इन्फॉर्मेशन दिली त्याच्यात आपण काय एक पॉईंट बघितलेला. तर वेन यू हॅव टू मल्टिप्लाय नंबर बाय 25, जेव्हा तुम्हाला एखाद्या नंबरला 25 ने मल्टिप्लाय करायचं असतं तेव्हा डिवाइड द नंबर बाय 4. जो मल्टिप्लिकेशन दिलेला आहे त्याला कितीने डिवाइड करायचं तर 4 ने डिवाइड करायचं. आणि त्याच्यानंतर ॲड 2 झिरोज आफ्टर द क्वोशंट. आणि क्वोशंटच्या पुढे काय करायचं, जे आन्सर येईल तिथे त्या आन्सरच्या पुढे म्हणजे क्वोशंटच्या पुढे काय तर 2 झिरो ॲड करायचे. मग आता आपण बघू त्या मेथडने. आता इथे जर आपण मल्टिप्लिकेशन करायला गेलो तर आपला खूप वेळ वाया जातो. त्याच्यापेक्षा इथे जी ट्रिक सांगितलेली त्याचा आपण वापर करू. आता इथे 208 हा काय तर मल्टिप्लिकंट आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग करायचे म्हणजेच काय तर 208 ला 4 ने डिवाइड करायचं. मी इथे एक करून दाखवते तुम्हाला. 4 ने डिवाइड करायचं. 4 5 ज 20, 4 2 ज 8. आन्सर काय आलं आपलं 52. आणि ह्याच्यावर पुढे काय सांगितलं आहे ट्रिकमध्ये तर 2 झिरो फक्त वाढवायचे. इथे बघा आलं ना आन्सर. मग इथे हा जो पर्याय आहे तो काय आहे करेक्ट आहे. मी तुम्हाला एक सॉल्व करून दाखवलं इथे. आता त्याच्यानंतरचा सेकंड पर्याय ऑप्शन काय आहे बघा 376. याचे पण तुम्ही काय करायचे 4 भाग करायचे म्हणजे या नंबरला पण तुम्ही 4 ने डिवाइड करायचं. मी आता ओरली घेते बघा. इथे 4 9 ज 36, 4 9 ज 36 आणि 4 4 ज 16. जरी तुम्ही असं डिव्हिजन करून बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. 4 9 ज 36, इथे 4 4 ज 16. खूप पटापटा होतं. काय आलं आपलं क्वोशंट 94. त्याच्यापुढे 2 झिरो वाढवायचे म्हणजे हे पण ऑप्शन आपलं काय बरोबर आहे. हे पण ऑप्शन काय आपलं बरोबर आहे. पुढे 112 मल्टिप्लाय 25. इथे 112 ला काय करायचं 4 ने डिवाइड करायचं. 4 2 ज 12, 112. ऑप्शन एकदा आपण चेक करू. 112 4 2 ज 8, 4 2 ज 8, 4 8 ज 32. म्हणजे आपला 112 ला आपण काय केलं तर 4 ने डिवाइड केलं. हे पण आपला आन्सर काय ते बरोबर आहे. याच्यापुढे 2 झिरो वाढवला की तुमचं आन्सर आलं. पुढे इथे पण टिक करते मी. नंतर आपला राहायला पर्याय एकच. आता हाच आपल्याला चेक करायचा आहे. इथे 4 3 ज 12 आणि 4 7 ज 28. आन्सर काय येते 37. म्हणजे 148 मल्टिप्लाय 25 केल्यावर तुमचा आन्सर किती यायला हवं 3700. ते किती दाखवलं आहे त्यांनी 3600. म्हणजे हा पर्याय काय चुकीचा आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा 25 ने आपल्याला एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं तेव्हा जो दिलेला नंबर असेल त्याची काय करायचे तर 4 भागात तो डिवाइड करायचा. म्हणजे त्याला 4 ने डिवाइड करायचं. म्हणजे तुमचं जे आन्सर येईल त्याच्या समोर त्याच्या पुढे म्हणजे क्वोशंट येईल त्याच्या पुढे 2 झिरो फक्त तुम्ही वाढवायचे. अशा प्रकारे ही इझिली तुम्ही ही ट्रिक वापरून हे एक्झाम्पल अशा प्रकारचं आलं तर तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 काय ते बरोबर आहे. म्हणजे हे जे आन्सर आहे ही जे काय या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे ते इनकरेक्ट आहे. इथे जर आम्हाला क्वेश्चन चुकली ते ॲक्च्युली करेक्ट नाही लिहिलंय. इनकरेक्ट शोधायचं होतं. पुढचं आपण क्वेश्चन घेऊ बघा. जसा विच ऑफ द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन इज इनकरेक्ट. आपल्याला इनकरेक्ट याच्यातलं जे काय पर्याय होता तो शोधायचा होता. आणि पर्याय क्रमांक 4 काय तर इनकरेक्ट आहे. बाकी सगळे बरोबर आहे. आणि कोणत्या मेथडने आपण कोणती ट्रिक वापरून हे सॉल्व केलं ते पण लक्षात ठेवायचं. तुम्ही जर याचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायला गेलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल.
देवशे ही ट्रिक वापरून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. 7 नंबरचं एक्झाम्पल. मल्टिप्लाय 6 टेन्स. आता याचं तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. इथे 400 मल्टिप्लाय काय करायचे 6 टेन्स. मग आता 400 म्हणजेच काय होणार तर लक्षात घ्या 4 मल्टिप्लाय 100 करायचं जर लक्षात येत नसेल तर. आणि 6 टेन्स 6 मल्टिप्लाय 10 60. मग आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं 400 मल्टिप्लाय 60. 0 किती आहे 3 0 आहे ते तसेच ठेवायचे आणि 4 6 24,000 आपलं इथे आन्सर आलेलं आहे. आता आन्सर जे दिलेले आहे त्याच्यात तुम्हाला असं दिलेलं आहे 24 TH 24,000 म्हणजे तुम्हाला जो पर्याय क्रमांक 3 असं त्यांनी दिलेलं आहे. ह्याचं पण आपण वाचताना हा कसा हे करतो वाचन करतो याचं तर 24,000 म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचा काय इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 24,000. बघा इथे मी काय केलं 400 म्हणजे 4 मल्टिप्लाय 100 400. 6 टेन्स म्हणजे हे तुम्हाला समजलं आहे हे तुम्ही ओरली पण करू शकता काय कठीण नाही एवढं. 4 टेन्स म्हणजे सॉरी 6 टेन्स म्हणजे 6 मल्टिप्लाय 10 6 टेन्स 60. मग 400 मल्टिप्लाय 60 करायचं इज इक्वल टू किती येणार 24,000. हे अशा प्रकारे जर 0 असेल तर तुम्हाला माहिती आहे की जेवढे 0 असतील तेवढे समोर ठेवायचे आणि बाकी जे नंबर असतात त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. आन्सर काय आला आपलं 3rd नंबरचा पर्याय 24,000. आपण 8 नंबरचं बघू एक्झाम्पल. सिक्स्टीन टेन्स मल्टिप्लाय 500. आणि आता तुम्हाला इथे काय तर ह्याचा आन्सर तुम्हाला काढायचं आहे. पर्याय दिलेले आहेत 80,000 TH म्हणजे 1000 800 100 8,000 टेन्स. ऑल अल्टरनेटिव्ह आर करेक्ट. आता मी हे सगळं पर्याय वगैरे लिहित नाही इथे फक्त आपण हे इथे 60 टेन्स म्हणजे किती ते बघा 16 मल्टिप्लाय 10 160 ते 5H म्हणजे 500 5 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 500. आता 160 मल्टिप्लाय 500 आपल्याला तेच शोधायचं की 160 मल्टिप्लाय 500 केल्यावर आन्सर किती येते. आता तुम्हाला हे 3 0 आपण काय करू ते वरती ठेवू आणि 16 5 किती होणार 80. 16 5 80. आता मी हे डिरेक्टली तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवलं. तुमचं जर टेबल पार्ट असेल 16 तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. किंवा 16 मल्टिप्लाय जर नसेल तर असं करायचं 6 5 30 5 1 5 5 प्लस 3 काय होणार इथे 8. 16 5 80,000 आपलं आन्सर आलं. आता इथे तुम्हाला पर्याय काय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय आहे पहिला करेक्ट आहे असा 80 TH म्हणजे 80,000 हे आपलं आन्सर आलं इथे. हा पर्याय बरोबर आहे. सेकंड नंबरचा काय तर 800 असं दिलेलं आहे म्हणजे 800 मल्टिप्लाय जर तुम्ही 100 केला तिथे मी दाखवते तुम्हाला सॉल्व्ह करून. याचा अर्थ लक्षात घ्या 8च्या वरती 4 0 ठेवायचे म्हणजे याचं पण हे पण एकच झालं ना. 800 100 म्हणजे काय 80,000च होतात त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर आहे. पुढे कोणता आहे 3rd नंबरचा 8010. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल आता 8000 मल्टिप्लाय 10 करायचं आन्सर काय येणार इथे 8 वर 4 0 हे पण 80,000 याचा पण अर्थ एकच होतो 80,000. इथे 800 100 म्हणजेच काय तर 80,000 आणि हे इथे 80,000 म्हणजे हे तिन्ही पर्याय काय बरोबर आहे. आणि 4 नंबरचा पर्याय काय ऑल अल्टरनेटिव्ह आर करेक्ट म्हणजे इथे कोणता ऑप्शन बरोबर आहे हे सगळे पर्याय बरोबर असल्यामुळे 4 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे तो काय बरोबर आहे. कारण हे जे सगळे जणी ऑप्शन इथे दिलेले आहेत ते करेक्ट आहेत त्याच्यामुळे ऑल अल्टरनेटिव्ह आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. मी बुकमध्ये सर्कल करून घ्यायचं आहे पर्याय क्रमांक 4.
पुढचं एक्झाम्पल बघू आपण 9 नंबर. मी तुम्हाला सांगितलंय की टेबल जर तुमचं पाठांतर असेल तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता आणि जे काही ट्रिक दिलेले आहेत ते त्याचा तुम्ही वापर इथे करायचा आहे. पुढचं बघू आपण 9 नंबरचं एक्झाम्पल. 529 मल्टिप्लाय 3 प्लस इथे 529 मल्टिप्लाय 7. पुन्हा एकदा बघा. इंटू ब्रॅकेट 529 मल्टिप्लाय 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटू ब्रॅकेट 529 मल्टिप्लाय 7 ब्रॅकेट कंप्लीट. असं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आणि ह्याचा आन्सर तुम्हाला काढायचा आहे. आता याच्यात सेम कोणते नंबर आहेत तर 529 आणि इकडे जे 3 प्लस 7 याचं काय करायचं. सोपं आहे खूप. ॲडिशन होणार इथे 529 म्हणजे इथे या ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साईन आहे तर मल्टिप्लिकेशनचं. लक्षात घ्या इथे 529 मल्टिप्लाय 10. तर मी आता इथे ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साईन आहे तर मल्टिप्लिकेशन. आणि तुमच्या बुकमध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यात असं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि असं जर दिलं असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं की इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मी काय केलं फक्त इथे कॉमन नंबर कोणता आहे दोन्ही ठिकाणी तर 529 तो आपण बाहेर काढायचा आणि इथे काय करायचं 3 प्लस 7 या दोघांचे ॲडिशन होणार. ॲडिशन किती होतं 3 प्लस 7 10 म्हणजेच 529 मल्टिप्लाय 10. ह्याचा आणि ह्याचा अर्थ काय होतो तर सेम होतो. म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण इथे काय केलं. इथे सोपं आहे खूप. हे हा जो सेम नंबर आहे तो आपण बाहेर काढला आणि हे जे त्याच्या पुढचे जे नंबर आहेत त्याचं आपण काय केलं ॲडिशन केलं. इथे 3 प्लस 7 3 प्लस 7 किती होतं तर 10. 529 मल्टिप्लाय 10. पर्याय क्रमांक 4 तुमचा इथे बरोबर आहे. अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर की जे सेम नंबर आहे तो पहिला बाहेर काढायचा आणि जे नंबर मल्टिप्लायर जे आहे त्याचं काय करायचं इथे ॲडिशन करायचं. पुढचा क्वेश्चन 10 नंबरचा. बघा क्वेश्चन काय. व्हेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 16 इन्स्टेड ऑफ 12 इट्स प्रोडक्ट इन्क्रीज बाय 60. व्हॉट इज दॅट नंबर. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. व्हेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 16 इन्स्टेड ऑफ 12 म्हणजे एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी जर 16 ने गुणले. बघा एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 16 ने गुणले इट्स प्रोडक्ट इन्क्रीज बाय 60. त्याचा गुणाकार कितीने वाढतो तर 60 ने वाढतो. मग ती संख्या व्हॉट इज दॅट नंबर ती संख्या कोणती ती तुम्हाला शोधायचं आहे. आपण इथे लिहू लेट द नंबर इज एक्स असं आपण पकडू कारण आपल्याला काही माहिती नाही तो कोणता नंबर आहे तो. मग या ठिकाणी अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर तुम्ही काय करायचं. तुम्हाला काय सांगितलं आहे व्हेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 16 इन्स्टेड ऑफ 12 म्हणजे एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी तुम्ही 16 ने गुणले तर त्याचा गुणाकार प्रॉडक्ट कितीने वाढतं तर 60. मग काय करायचं इथे जे किती 16 आता आपल्याला तो नंबर माहिती नाही बरोबर. 16x - 12x इज इक्वल टू 60. आन्सर प्रॉडक्ट किती येत आहे तर 60. ते पण इन्क्रीज होत आहे तर प्रॉडक्ट किती आहे इन्क्रीज होणार तर 60 इन्क्रीज बाय 60. मग 16x - 12x किती येणार त्याचं या दोघांचं आपण काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. इथे 4x इज इक्वल टू 60. पुढे x आपण बाहेर काढू 60 डिवायडेड बाय 4. x ची व्हॅल्यू काय येणार 60ला तुम्ही 4 ने डिवाइड केल्यावर 15 आन्सर येणार. इथे तुम्ही करून बघू शकता. 4 1s 4 5 20. तर टेबल मी सांगितलं जर टेबल जर पाठ करा असेल तुमचं तर तुम्ही हे इझिली असं पण सॉल्व्ह करू शकता. याचा आन्सर काय आलं 16ला आपण 4 ने डिवाइड केल्यावर आन्सर इथे काय आलं तर 50. म्हणजे ती संख्या कोणती आहे तर 15 आहे. व्हॉट इज दॅट नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. आता हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल याच्यात दिलेलं आहे पण ते पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. असं जर एक्झाम्पल आलं तर मी ज्या मेथडने आता इथे सोडवलेलं आहे तसं तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे.
फक्त त्याने एवढंच तुम्हाला विचारले की एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी काय केलंय तर 16ने गुणले आणि त्याच्या गुणाकारात कितीने वाढवते तर 60ने वाढवते. मग ती संख्या कोणती? आता ती आपल्याला माहित नसेल आपण ती x पकडली आणि 16x - 12x जी संख्या आपण इथे काय जी माहित नाही ती संख्या कोणती आहे तर x. 16x - 12x इज इक्वल टू 60. 16x मधून 12x मायनस केले आन्सर किती येतं 4x. 4x इज इक्वल टू 60. इथे x आपण बाहेर काढायचा. x इज इक्वल टू 60/4. 60ला 4ने डिवाइड केल्यावर आपल्याला ती संख्या कोणती भेटली तर x ची व्हॅल्यू काय भेटली 15. म्हणजे ती संख्या कोणती आहे तर 15 आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचा काय इथे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 11.1 एक्झरसाइज आता सॉल्व्ह करून आपली झालेली आहे. आपण 11.2 एक्झरसाइज सॉल्व्ह करू. तुम्ही याचं घरी पुन्हा रिव्हिजन करायचं आहे. एकदा सॉल्व्ह करून हे तुमच्या लक्षात येणार नाहीये. काही काही एक्झाम्पल थोडीशी वेगळी आहे पण सोपी आहे. जर तुम्ही ट्रिक वापरून केलात तर ती इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 11.2 मधला पहिला क्वेश्चन. व्हॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे तुम्हाला माहिती आहे इथे 999. हे आपण खूप वेळा झालेला आहे. ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे तर 10 आहे. आता हे ते सगळं मी लिहत नाही इथे. ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आहे 999 आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे तर 10. तर याचं मल्टिप्लिकेशन करणं खूप सोपं आहे. हा 0 पहिला पुढे ठेवायचा आणि 999 मल्टिप्लाय 1 केल्यावर तुम्हाला कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय केल्यावर मल्टिप्लिकंट जो या ठिकाणी आहे तोच इथे येणार आहे. ते तुम्हाला मी सांगितलेले जी आपण इन्फॉर्मेशन बघितली त्याच्यात आपण बघितले आणि तुम्हाला पण माहिती आहे की 1ने आपण त्या संख्येला मल्टिप्लाय केल्यावर प्रॉडक्ट काय येतं तर तेच येणार. फक्त 0 आपण वरती ठेवला. पर्याय क्रमांक तुमचा किती बरोबर आहे इथे 2. तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्यायचे की ती ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे हे लक्षात घ्यायचं आहे. कारण प्रत्येक लेसनमध्ये कुठे ना कुठे याचा म्हणजे आपण बघितलं असेल की कुठे नाही कुठेतरी आपण याचा वापर करतो. पुढचा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू आपण. There are 32 sapling in a row. बघा there are 32 sapling in a row. 32 sapling. How many total sapling could there be in 125 such row? आता तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय there are 32 sapling in a row. एका रो मध्ये किती आहे 32 सॅपलिंग आहे. तर हाऊ मेनी टोटल सॅपलिंग वुड देअर बी 125 सर्च रोज. मग जर एका रो मध्ये 32 सॅपलिंग आहे तर 125 रोज मध्ये किती सॅपलिंग असणार ते तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला कोणी सांगू शकतो की आपल्याला काय एकाचं माहिती आहे आणि अनेकांचं काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 125 मल्टिप्लाय किती 32 एका याच्यात तुम्हाला 32 रो मध्ये एका रो मध्ये 32 सॅपलिंग आहे. तर तुम्हाला हाऊ मेनी टोटल सॅपलिंग वुड देअर बी इन 125 सर्च रो. म्हणजे 125 रोज मध्ये किती सॅपलिंग ते तुम्हाला इथे काढायचं. आता 125 मल्टिप्लाय 32 आपण मी तुम्हाला सांगितले की तुम्ही व्हर्टिकल मेथडने पण सॉल्व्ह करू शकता किंवा आपण जी दुसरी मेथड बघितली त्याचा एक्सपांड करून घ्यायचा नंबर असं पण आपण सॉल्व्ह करू शकतो. आता 125 मल्टिप्लाय 30 करायचं नंतर याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता पहिला आपण त्या दोघांचं करू. 125 मल्टिप्लाय 30 0 आहे कसं ठेवायचं. 5 3 काय होणार इथे 5 3 125 मल्टिप्लाय 30 5 3 15 3 2 6 प्लस 1 7 3 1 3. आता तुम्हाला जर हे असं येत नसेल तर तुम्ही व्हर्टिकली नंबर लिहून घेऊन पण करू शकता. आता मी इथे ओरली करते. 5 2 10 2 2 4 प्लस 1 5 2 1 2. बघा आपण तुम्ही जर असं एक्सपांडेड फॉर्म जर करून घेतला तर तुम्हाला पुढचे मोठे मोठे टेबल करायची पाठांतर गरज लागत नाही. आता तुम्ही तसे लहान आहात त्याच्यामुळे तुम्ही जर असं जर एक्सपांडेड फॉर्म करून घेतलं तर तुम्हाला फक्त काय करायचं इथे 0 पुढे ठेवायचं आणि 125 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर 10 पर्यंत तर नॉर्मली टेबल तुमचं पाठांतर असणार
5 3 ज 15, 3 2 ज 6 प्लस 1 7, 3 1 ज 3 आणि इकडे 125 मल्टिप्लाय 2 केल्यावर आन्सर काय येते 250. आता या दोघांचं ॲडिशन करायचं. 3750 प्लस मी व्हर्टिकली लिहून इथे घेते 0 5 प्लस 5 10 7 प्लस 2 9 प्लस 1 10 आणि 3 प्लस 1 4 4000. इथे हे तुम्ही ॲडिशन स्वतः करून बघू शकता. म्हणजे इथे 125 ह्याच्यात किती सॅपलिंग टोटल आहेत तर 4000. पर्याय क्रमांक 1 तुमचा इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपण काय केलं फक्त इथे आपल्याला विचारलेलं काय होतं त्याने एका सॅपलिंगमध्ये 32 एका रोमध्ये 32 सॅपलिंग आहे तर 125 रोमध्ये किती असतील ते तुम्हाला काढायचं. आणि मी तुम्हाला इथे जे इझी मेथडने आपण हे मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं आहे किंवा तुम्हाला जर असं जरी तुम्ही केलात तरी चालू शकतं ह्या मेथडने. तर ही मेथड माझ्यामध्ये सोपी आहे कारण जास्त तुम्हाला इथे टेबल वगैरे पाठांतर एखादं नसेल तर तुम्हाला ही मेथड सोपी आहे. आपण 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू. द कॉस्ट ऑफ कॉम्प्युटर टेबल इज ₹680. कॉम्प्युटर टेबलची कॉस्ट किती आहे इथे ₹680. अमित बॉट सच 6 टेबल फॉर हिज कॉम्प्युटर क्लास. अमितने 6 टेबल त्याच्या क्लाससाठी विकत घेतली. व्हॉट वॉज द कॉस्ट ऑफ द टेबल. मग तुम्हाला एका टेबलची प्राइस किती आहे इथे कॉम्प्युटर टेबलची ₹680 आणि 6ची तुम्हाला काढायची. मग इथे तुम्ही काय करू शकता तर सोपं आहे. आपण मल्टिप्लिकेशन कोणतं ऑपरेशन करायचं तर मल्टिप्लिकेशन. 6 0 0 8 6 48 6 6 36 36 प्लस 4 40 4080. एकाची किंमत किती आहे 680. आपल्याला 6 कॉम्प्युटर टेबलची प्राइस काढायची आहे इथे. म्हणजे किती झाली टेबल या 6 टेबलची किंमत तर ₹4080. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता आपण 11.2 मधली पहिली 3 एक्झाम्पल बघितली. जेवढी एक्झाम्पल मी सॉल्व केली त्याची मी घरी प्रॅक्टिस करायची आहे. एकदाच करून हे होणार नाही आहे. आता उरलेली जी एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.